विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस येथे संविधानाचा जयघोष, जगातील सर्वात मोठ्या संविधान ग्रंथाच्या निर्मितीचा शुभारंभ. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच मी सरन्यायाधीश बनू शकलो. माजी सरन्यायाधीश भूषण गवई. ड्रॅगन पॅलेस येथे जागतिक विक्रमाचा प्रारंभ, धम्मचक्र प्रवर्तन दिनी संविधान ग्रंथाचे लोकार्पण, ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांची ऐतिहासिक घोषणा. भारतीय लोकशाहीची जननी असलेल्या भारतीय संविधानाचा जागर आता 7 समुद्रापार जाणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचे औचित्य साधून आज विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे एका अभूतपूर्व जागतिक इतिहासाची पायाभरणी करण्यात आली. जगातील सर्वात मोठ्या आणि वजनदार संविधान ग्रंथाच्या निर्मितीचा ऐतिहासिक शुभारंभ भारताचे माजी सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. मुख्य पाहुणे म्हणून बोलताना माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अत्यंत भावुक उद्गार काढले. ते म्हणाले, आज मी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकलो, त्याचे सर्व श्रेय फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या दिलेल्या संविधानाला आहे. बाबासाहेबांनी या देशाला दिलेली ही देणगी जगातील सर्वोत्तम कलाकृती आहे. यावेळी त्यांनी लोकनेते दादासाहेब कुंभारे यांच्या कार्याला अभिवादन करताना म्हटलं की दादासाहेबांनी आयुष्यभर बिडी कामगारांच्या आणि गरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं काम केलं. आज सुलेखाताईंनी तोच वारसा पुढे चालवत संविधानाचा हा विश्वविक्रमी उपक्रम हाती घेतलाय, हे पाहून मनस्वी आनंद होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात धम्मचक्र प्रवर्तन दिनी जगातील सर्वात मोठ्या संविधान ग्रंथाचा शुभारंभ येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी होणार असल्याची घोषणा केली. आपल्या सविस्तर आणि प्रेरणादायी प्रास्ताविक भाषणात ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे म्हणाल्या की संविधान हा केवळ आपल्या देशाचा कायदा नाही, तर तो प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान आणि जगण्याचा आधार आहे. पुढील नियोजनाबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या की आज या ग्रंथाच्या निर्मितीचा शुभारंभ झालाय. मंचावर माजी नगर परिषद उपाध्यक्ष अजय कदम, वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियाचे CEO पवन सोलंकी, मनीष पाटील हे उपस्थित होते. हा ग्रंथ आकाराने आणि वजनाने जगातील सर्वात मोठा ग्रंथ ठरणार असून वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियाचे CEO पवन सोलंकी यांच्या उपस्थितीत याची अधिकृत नोंद घेतली गेली. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील हजारो अनुयायी ड्रॅगन पॅलेसमध्ये सहभागी झाले होते. या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, माजी कुलसचिव पूरण मेश्राम, माजी नगराध्यक्ष शकूर नागानी, माजी नगराध्यक्ष माया चौरे, माजी नगराध्यक्ष हसन अली, विरोधी पक्षनेता काशीनाथ प्रधान, डॉ. संदीप कश्यप, संजय कनोजिया, माजी उपाध्यक्ष अहफाज अहमद, नगरसेवक नियाज कुरेशी, नगरसेवक आकाश भोकरे, नगरसेवक अनिल सूर्यवंशी, नगरसेवक नीरज यादव, नगरसेवक नितेश यादव, माजी नगरसेवक नीरज लोणारे, नागपूर येथील दीक्षाभूमीचे सदस्य विलास गजघाटे, सुभाष सोमकुवर, उज्ज्वल रायबोले, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका अंबरीन फातिमा, हरदास विद्यालयाचे मुख्याध्यापक देवेंद्र जगताप, जीवन रक्षक दलचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दिलीप मेश्राम इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सुनील वानखडे, राजेश शंभरकर, चंदू कापसे, सुशील तायडे, सचिन नेवारे, संदेश दमके, नरेश बावनकुळे, सय्यद OAS, मोहम्मद इर्शाद, मोहम्मद अरबाज, मोहम्मद सादिक, सुलतान खान, मोहम्मद अहफाज इत्यादींनी अथक परिश्रम घेतले. कामठीच्या या ऐतिहासिक उपक्रमामुळे केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नाव जागतिक स्तरावर अभिमानाने झळकणार आहे. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार विनोद जुमडे यांनी मानले. सिटी इंडिया न्यूजसाठी कामठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम.